सांगली जिल्ह्यात गेल्या 4 ते 5 दिवसापासून पावसानं दमदार हजेरी लावली आहे, तर शिराळा तालुक्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून अतिवृष्टी झाली आहे। त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत सातत्यानं वाढ होते आहे। वारणा नदी काठावर असणाऱ्या शेतामध्ये आता वारणा नदीचं पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे। सांगली जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरीमुळे एकीकडे शेतकरी सुखावलाय। शिराळा तालुक्यामध्ये भात लागवडीला तर जिल्ह्यात उर्वरित ठिकाणी पेरण्यांनाही सुरुवात झाली आहे। सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या 4 ते 5 दिवसापासून पडत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे वारणेच्या पाणीपातळीमध्ये आणि कृष्णेच्या पाणीपातळीमध्ये वाढ झाल्याचं पाहावयास मिळतं। सांगलीच्या शिराळा तालुक्यामध्ये सलग 2 दिवस अतिवृष्टी झालेली आहे, त्यामुळे वारणेची पाणीपातळी सातत्याने वाढत असल्याचं पाहावयास मिळतं। सध्या आपण सांगली आणि कोल्हापूरला जोडणाऱ्या हरिपूर पुलावरती आहोत आणि या ठिकाणी जर पाहिलं तर वारणेची जी पात्र आहे ती आता बाहेर पडल्याचं पाहावयास मिळतं। वारणा काठावर असणाऱ्या शेतामध्ये वारणेची पाणी आहे ते शिरण्यास सुरुवात झालेली आहे। एकीकडे सांगली जिल्ह्यातील शेतकरी पावसाकडे आस लावून बसले होते। जुलैच्या सुरुवातीपासूनच सांगलीमध्ये दमदार पावसाला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र पेरण्यांना सुरुवात झालेली आहे। तसेच शिराळा तालुक्यामध्ये समाधानकारक पाऊस झालेला आहे। सलग 2 दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे भात लागवडीला देखील सुरुवात झालेली आहे। अनेक ठिकाणी भाताची लागवड जी आहे ती करण्यास सुरुवात केलेली आहे। एकीकडे शेतकरी सुखावला आहे, तर दुसरीकडे मात्र नदीकाठावर असणाऱ्या शेतामध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झालेली आहे। चांदोली पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। तसंच सांगली जिल्ह्यामध्ये सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे। कृष्णा आणि वारणा या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचं पाहावयास मिळते आणि ही जी दृश्य आहेत हे हरिपूरमधील दृश्य आहेत आणि हरिपूरमध्ये कृष्णा आणि वारणा या 2 नद्यांचा संगम जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतो। वारणा नदीच्या पाणी पातळीमध्ये सातत्याने वाढ होत असल्यामुळे कृष्णेचे पाणी जे आहे ते फूग निर्माण झाल्याचं देखील आपणास पाहावयास मिळतं। सांगलीला यावर्षी महापुराचा धोका होणार का अशी देखील चर्चा सुरू होती। त्या अनुषंगाने सांगली जिल्हा प्रशासन आणि सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचं प्रशासन देखील आता सतर्क झालेलं आहे। संभाव्य पुराचा धोका लक्षात घेता सांगलीमध्ये NDRFची एक तुकडी देखील तैनात करण्यात आलेली आहे। तसेच कृष्णा काठावरती असणाऱ्या आणि वारणा काठावरती असणाऱ्या नागरिकांना सतर्कतेची सूचना देण्यात आलेल्या आहेत। तसेच त्यांना ज्या धोकादायक घरं आहेत आणि जे पूरपट्ट्यातील घरं आहेत त्यांना देखील नोटिसा या ठिकाणी बजावण्यात आल्याचं पाहावयास मिळतं। तुर्तास सांगलीमध्ये दमदार पावसाला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे एकीकडे शेतकरी सुखावला आहे, तर दुसरीकडे मात्र सातत्याने कृष्णा आणि वारणा या 2 नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत असल्याचं पाहावयास मिळतं। स्वप्नील पाटील, पुढारी न्यूज, सांगली।